नुसतं भजन चालायचं महाराज वारीमध्ये, कधी वेळ निघून जायचा कळत नव्हता, आनंद आहे त्याच्यामध्ये वेगळं. महाराज बोलताय संतांची कीर्ती यावश चंद्र दिवा करो, चंद्र सूर्यशेपर्यंत त्यांची कीर्ती अजरामर राहत असते. ऐका, संत महात्मा जगाचा निरोप घेऊन निघून गेल्याच्या नंतर या जगताला 3 गोष्टी सोडून जात असतात. 1 त्यांची कीर्ती राहत असते, 2 त्यांच्या समाध्या जगतामध्ये राहत असतात. गेले योगीराज अनादीचे आधी, राहिल्या समाधी जगामाधी. 2 त्यांच्या समाध्या जगाच्या पाठीवर राहत असतात आणि 3 संत निघून गेल्याच्या नंतर त्यांचं ज्ञान जगतामध्ये शिल्लक राहत असतं. नामा म्हणे देवा गेले मुनिराज, राहिले ते ज्ञान जगामाधी. 1 त्यांची कीर्ती राहते, 2 त्यांच्या समाजा जगतामध्ये राहतात आणि 3 त्यांचं ज्ञान समाजामध्ये राहत असतं. ज्या ज्ञानामध्ये ताकद ते निघून गेल्याच्या नंतर देतील, ते ज्ञान आपल्या पदरामध्ये पडल्याच्या नंतर जीवनामध्ये उत्कर्ष होत असतो, क्रांती होत असते. ही त्या ज्ञानाची प्रगल्भता. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान केल्याच्या नंतर काय क्रांती घडू शकते, एका मिनिटात तुम्हाला सांगतो घडलेला प्रसंग. काही दिवसांपूर्वी आळंदी क्षेत्रामध्ये एक प्रसंग घडला, घटना घडली आहे. ती अवर्णनीय आहे, पण तरी आपण शब्दांमध्ये वर्णन करण्याचा प्रयत्न करूया. एक मुलगा आहे अमरावती जिल्ह्यामधला, तो आळंदीला शिक्षणाकरता गेला. त्यांनी संस्थेचे 4 वर्ष पूर्ण केले. लग्न झालं त्याचं, त्याच्या संसार वेलीवरती एक फूल उमललं, त्याला एक मुलगा झाला. तो मुलगा आता या काळामध्ये संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये 4थ्या वर्गात शिक्षण घेतोय. जवळजवळ तो 9 वर्षाचा मुलगा आहे, चिमुकला आहे, छोटा आहे. त्या मुलाने आपल्या आयुष्यातली क्रांती तुम्हाला सांगतो, 9 वर्षाच्या पोराने 9033 ओव्यांचा ग्रंथ अर्थात ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली आणि सोबत गीतेचे 700 श्लोक त्यांनी पाठ केले. त्या पोराची परीक्षा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रातस्मरणीय गुरुवर्य शांती ब्रह्मा मारुती बाबा कुरेकरांच्या समोर त्याची परीक्षा झाली. आणि त्या पोरांनी त्या परीक्षेमध्ये जेवढे प्रश्न विचारले ना, सगळ्या प्रश्नांची उत्तरं बिनचूक त्या पोराने दिली. तिथे सगळी सोशल मीडिया आली होती आणि त्या सगळ्या सोशल मीडियानी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईची मुलाखत घेतली. त्याच्या आईला पहिला प्रश्न केला, आई साहेब, एज्युकेटेड लोकांना ते शक्य झालं नाही, बुद्धिमान लोकांना ते शक्य झालं नाही, उच्च विद्या विभूषित लोकांना जे शक्य झालं नाही, ते तुमच्या 9 वर्षाच्या पोरांनी करून दाखवलं. हे जगातलं मोठं आश्चर्य आहे आणि फार मोठी क्रांती आहे. आमचा प्रश्न तुम्हाला असा आहे, एवढूसा चिमुकला मुलगा एवढं मोठं कार्य कसं काय करतो, एवढी मोठी क्रांती कसं काय करू शकतो, याच्या पाठीमागचं रहस्य सांगा तर खरं आम्हाला. हे जाणून घेण्याकरता आम्ही तुमच्याकडे आलो. माता भगिनींनो, त्या बाईने जे उत्तर दिलं ना, अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही सोबत घेऊन जा, नुसतं सोबत घेऊन जाऊ नका, तर तुमच्या हृदयपटलावरती ते कायमचं कोरून घ्या. जीवनाचं सोनं होईल, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. इतकं सुंदर उत्तर त्या बाईने दिलं. ती बाई म्हटली, माझ्या मुलाने जर ज्ञानेश्वरी गीता पाठ केली असेल इतक्या लहान वयामध्ये, तर याच्यामध्ये माझं श्रेय काहीच नाही आहे. पण मी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेन की हा माझ्या गर्भामध्ये असताना, माझ्या पोटामध्ये असताना 9 महिने 9 दिवस मी फक्त एकच काम केलं, ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केली. त्याचा परिणाम माझ्या पोटी असा हिरा जन्मला. म्हणून शास्त्रकार वर्णन करताय, खुनम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चतेन अपार संवित सुखसागरेस्मिन परे ब्रह्मणी यशचितः. ज्या घरामध्ये चांगले मुलं जन्माला येत असतात, ज्या आई वडिलाच्या पोटी सात्विक मुलं जन्माला येत असतात, कुणम पवित्रम, ते कुळ पवित्र असतं. जननी कृतार्था, ती आई धन्य असते. आणि असे सात्विक लोक या भागामध्ये जन्माला येत असतात. वसुंधरा पुण्यवती चतेन, त्यांच्या पदस्पर्शाने ती भूमी देखील पुण्यवान होत असते. चांगले मुलं जन्माला येण्याकरता ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान करावं. म्हणजे गर्भवती स्त्रीनी काय केलं पाहिजे, म्हणजे संतती चांगली जन्माला येत असते. याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण गर्भवती असताना एखादी स्त्री मोबाईलवरही त्या ठिकाणी असते, टीव्ही पाहत असते. लोक म्हणतात काय होतं त्याला, काय होतं त्याचा परिणाम आज कळत नाही, त्याचा परिणाम भविष्यात कळत असतो. त्या गर्भावरती जे संस्कार होत असतात, भविष्यात मुलगा बिघडला
आणि मुलगी बिघडली, दोष मुलांना देऊ नका, स्वतःचा भूतकाळ तपासा. उत्तर भेटून जाईल तुम्हाला की आपण गर्भवती असताना काय करत होतो, त्याचा परिणाम आहे तो विठ्ठल.